महाराष्ट्र शासन व्यवस्थेमध्ये जवळजवळ 350 IPS अधिकारी आहेत. त्यातील फक्त एक मात्र जे मुंडे साहेब आहेत यांनी आपली कारकीर्द गाजवली. सत्य आणि प्रामाणिकपणा घेऊन त्यांनी आजपर्यंत आपली सेवा महाराष्ट्राला दिलेली आहे. त्यांनी आत्तापर्यंत औषध प्रशासन आणि गुणवत्ता, फूड इन्स्पेक्शन अशा वेगवेगळ्या कामांमध्ये आपली चमक दाखवून अनेक ठिकाणी भेसळयुक्त मालांवर धाडी टाकल्या आणि अनेकांचे धाबे जाणले. अशा परिस्थितीमध्ये आता सर्वत्रच सुखसुकाट झालेला आहे. जी काही भेसळ होत होती ती आता थांबलेली आहे. दुसरी गोष्ट, गोवा, गुटखा असे काही तंबाखूजन्य पदार्थ ज्याच्यामध्ये भेसळ करून आरोग्यास अपायकारक असणाऱ्या वस्तूंना मुंडे साहेबांनी कायमचं बंद केलं. हा भाग झाला क्वालिटी कंट्रोलचा. आता मालाची क्वालिटी कंट्रोल हा एक विषय फार अगदी लोकांच्या पत्त्यात बसलेला आहे की आता यापुढे गुणवत्ता पाहूनच लोक घेतील. पण त्याच जोडीला एक असंही येतं की वजनमाप जे आहे, ज्याला क्वालिटीनंतर क्वांटिटी येते, या क्वांटिटीमध्ये जे काय आत्ता गैरप्रकार आहेत याविषयी कोणी अजून आवाज उठवलेला नाही. तर या संबंधित विषयाशी जे अधिकारी आहेत त्यांनी जागरूकता ठेवून सर्व ठिकाणची मापे, वजन काटे किंवा क्वांटिटी किंवा अन्य ठिकाणी जे माप दिलं जातं, लिटर, मीटर काय असेल ते, या सर्वांवर देखरेख ठेवण्याचे फार गरजेचे आहे. मात्र असा कोणी जर मुंडेंसारखा एखादा जर देवमाणूस भेटला तरच ग्राहकांना समाधान लाभेल. अन्यथा रोजची फसवणूक जी होत आहे त्याला तर आता ग्राहकाला बळीच पडावं लागतं आहे. काही पर्याय नाही. मात्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं एकमेव नाव मुंडे साहेब प्रत्येकाच्या लक्षात नक्कीच राहील.